नमस्कार मित्रांनो, इनकेटेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज ही आधुनिक काळामध्ये जर शेती करायची म्हटलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो शेतीमध्ये तण उगवतं आणि तण उगवल्यानंतर आपल्याला शेती करायची म्हटलं तर खूपच अवघड प्रश्न असतो। आणि जर आपण तणनाशक मारायचा विचार केला तर साधारणतः तणनाशकला 2,500 ते 3,000 रुपये एकरी प्रमाणे खर्च येतो। आणि शेतकऱ्याला जर ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करायची असेल किंवा एक तणनाशक विरहित शेती करायची असेल तर आपल्याला जर अशा मशिनरीची गरज पडते। आणि आपल्याकडे शेतकरी आलेत, त्यांनी कशाची शेती करतात आणि ते मुंबईला असतात। थोडंसं आपलं नाव परिचय द्या। माझं नाव सुनील सुदाम थोरात, मी मुंबईला असतो। सध्या गावी वास्तव्यास आहे आणि वृक्ष लागवड करण्याचा माझा विचार आहे। त्या माध्यमातून त्याच्यामध्ये जे उगवणारं जे तण आहे ते तणनाशकाने मारून जमीन खराब करण्यापेक्षा ब्रश कटरने कटिंग करून त्याचं डिकम्पोज करून खत निर्माण करून जमिनीचा पोत वाढवता येतो। या उद्देशाने मी ब्रश कटर घेऊन चाललेलो आहे इनकेटेक्नोमध्ये। तर मित्रांनो बघा, आधुनिक काळामध्ये जर आपल्याला शेती करायची म्हणलं वेगवेगळ्या पद्धतीने जर अशी अवजार वापरूनच करावं लागणार आहे। आता बाहेरच्या देशामध्ये जर शेती बघितली तर तुम्ही सगळं आधुनिक टेक्नॉलॉजी वापरता, तसे त्या मानानं आपल्या अजून देशामध्ये खूपच टेक्नॉलॉजी कमी आहे। आणि ही शेती त्यांनी कशाची शेती करतात ते पण आपण जाणून घेऊ। मोहगुनी आणि फणस लागवड करणार आहे मी। मोहगुनी आणि फणस आहे। अच्छा अच्छा। फणस किती एकर आहे आपलं? माझं रान 25 गुंठ आहे संपूर्ण। 25 गुंठामध्ये 200 झाडं मी मोहगुनीची लावणार आहे, 200 फणसाची लावणार आहे। अच्छा अच्छा, म्हणजे 200 झाडं मोहगुनीची, 200 झाडं फणसाची लावणार आहे। तर बघा मित्रांनो, त्या शेतामध्ये त्यांच्या एवढं हे जे मटेरियल घेतलंय त्यांनी साधारणतः मला वाटतं सफिशियंट आहे तुम्हाला एवढं खुरपणीसाठी, गवत कटिंगसाठी, रोटरण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी हे सफिशियंट मटेरियल आहे। आणि जे पाठीमागच्या काळामध्ये आपण ऑफर काढली होती की आपल्याला 15,500 म्हणजे पोस्ट डिलिव्हरी 15,000चं जे किट होतं त्या 15,000च्या किटमध्ये आपल्याला 4 स्ट्रोक 50 cc हे इंजिन, शिवाय एक रोटावेटर। आता त्यांनी रोटावेटरच्या ऐवजी एक चेनसॉच्या ऐवजी हे ब्लेड घेतले, तर चेनसॉ धरून चालूया। आणि हेल्मेट, दोरी बंडल, शिवाय ते सोयाबीन कटिंगचं एक साईडला पाडायचं साहित्य, हे जे मशीनचं लागणारे जे काही टूलकिट टूलबॉक्स असतील हे टूलबॉक्स टूलकिट, हे पिस्टन प्लग वगैरे सर्व साहित्य। याच्यामध्ये 3 दाती ब्लेड आहे, ते उघडून बघूया आपण, तुम्हाला दाखवतो। हे 3 दाती ब्लेड आहे, हे काय काम करेल तर हे गवत कटिंगलाच वापरता येतं। आणि ह्यानंतर हेवी क्वालिटीचं एक डायमंड ब्लेड आहे, ते डायमंड ब्लेड बघू शकता, हे डायमंड ब्लेड आहे। तर हे सर्व साहित्य आपण आज त्यांना देत आहे। आणि हँडग्लोव्ज, मास्क, गॉगल वगैरे काय सर्व हे साहित्य आपण आज त्यांना देत आहेत। कशी वाटली तुम्हाला ही ऑफर? छान आहे, एकदम छान। आता याच्या पाठीमागे कुठं अशा दुकानदाराकडून ऑफर ऐकायला भेटली का तुम्हाला? ऐकायला नाही भेटले, वस्तू आतापर्यंत आल्या त्या खराबच आल्या ऐकायला। कारण बरेच महाराष्ट्रात लोकांनी पंजाब मधून वगैरे लुधियाना इकडून साहित्य मागवलं, बाहेरून मागवलं, ते निष्कृष्ट दर्जाचं मिळालं। अशा बऱ्याच तक्रारी युट्यूब वरतीच वाचायला ऐकायला। म्हणजे तुम्ही तसं ऐकू नये म्हणूनच आपलं इथलं जवळच जवळ आणि आपल्या महाराष्ट्रीयन माणसाकडून विश्वासाने असं घ्यायचं। 2 वर्ष संपर्कात आहे मी तुमच्या। बरोबर आहे। खरंच त्यांनी बुकिंग भरपूर दिवस झाले करून, साधारणतः दिवाळीच्या टायमिंगला त्यांनी बुकिंग केलं होतं। आणि आज ते इथं आलेत आणि आज आमची डिलिव्हरी द्या म्हणले आणि आज आपण त्यांना देत आहे। गाडी आणली आहे, त्यांनी स्वतः घेऊन चाललेत आता गाडीवरती। आणि खरंच अशा क्वालिटीचं हेल्मेट असेल, रोटावेटर असेल, 50 cc 4 स्ट्रोक मशीन असेल तर इथं बाहेर नसेल कुठं भेटत, तर नवक्रांतीमध्ये तुम्हाला नक्की भेटेल। आणि तुम्ही व्हिजिट देऊन तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता। पंढरपूरमध्ये नवक्रांती ॲग्रो पंढरपूर येथे व्हिजिट देऊ शकता। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।